आता जसं आपण म्हणतो की वानखेडेचं पिच हे लाल मातीतलं पिच आहे. आपलं लाल माती. येस. आणि दिल्ली साईडला वगैरे गेलो तर तिथे ब्लॅक सॉइल ब्लॅक असते, सॉइल. right? So त्या त्या दोघांना फरक सांगतो ना मी हां. तुम्हाला. आपली जी लाल माती आहे हम्म. त्याच्यात आम्ही मुरुम कमी प्रमाणात मिक्स करतो. का मुरुम का मिक्स करायचा असतो? मुरुम बाइंड करते चांगली माती. रेड सॉइल नुसती नाही चालत, का ती नंतर ना सुकली की मग भुसा होतो, फुटते, मुरुम त्याला धरून ठेवते. अच्छा. त्यासाठी आणि आपल्या रेड सॉइलमध्ये तुम्हाला सँड पार्टिकल्स आहेत, सिल्ट आहे, आणखीन एक पार्टिकल्स आहेत. हे असे 4-5 पार्टिकल्स मिळून रेड सॉइल झालेली आहे. अच्छा. ओके. पाणी मारलं की खाली लगेच निघून जातं, कारण हे सगळे पार्टिकल असल्यामुळे. म्हणून आपल्याकडे पाणी आणि रोल इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुम्ही पाणी मारलं, मला आता धोनीचं नंतर येतो मी, कारण माझ्याशी तो खूप बोलला ह्या बाबतीत सगळं. तर तो पाणी मारलं की आपलं पाणी लगेच आहे. म्हणून अर्धा तासाने तू रोल करायला गेलं तर रोल होणार नाही, कारण सुकते विकेट. बरोबर. मग आम्हाला ते पाणी मारून 5-10 मिनिटांनी रोलिंग चालू करायला, मग ती व्यवस्थित बाइंडिंग होत जाते. राईट. असं आहे ते. अच्छा. आणि ब्लॅक सॉईलचं कसं आहे, ब्लॅक सॉईलला 60% क्ले कंटेन आहे, म्हणजे होल्ड करायची कपासिटी. ती पाणी मारलं की फुलते. अच्छा. आणि रोल केल्यानंतर दगडासारखी होते. म्हणून बघा, ब्लॅक सॉईलचे जेवढा विकेट आहेत कुठे तुम्हाला खराब झालेली दिसणार नाही. बॉलरचे स्पॉट, बरोबर. आपले बॉलरच्या इथे खड्डे लगेच होतात, तिथे नाही होत. अच्छा. कारण ती एवढी टाईट होते ती. अच्छा. आणि कोलकाताला जर तुम्ही गेलात किंवा साऊथला गेलात तर तिथे काय काय फरक असतो म्हणजे मुंबईपेक्षा? कोलकाताची ब्लॅक सॉईल आहे. अच्छा. कोलकात्याला मी गेलेलो आहे. मी तेव्हा वेस्ट झोन चीफ होतो कुरेटर BCCIचा. अच्छा. त्यामुळे मला बऱ्याच ग्राउंडवर जायला लागायचं. तर मी फिरायचो, त्या सगळीकडचं बघितलं. आता मद्रासला होती पहिली रेड सॉईल होती, नंतर त्यांनी ब्लॅक सॉईलच्या बनवल्या. पूर्वीच्या काळी रेड सॉईल होती त्यांची. आता त्यांची रेड सॉईल त्यांच्या कॉन्टिनेंटल मधली, म्हणजे तिकडे आपल्या प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळे असतात. दर अर्धा किलोमीटरवर तुम्हाला वेगवेगळ्या याच्या मातीचे हे मिळेल, नमुने घेतले. इथे जी वापरली जाते वानखेडेला ती कुठून येते माती? म्हणजे पूर्वी आपली सगळी यायची उरण, पनवेल उरण. आता पनवेल उरण साफ झालं, सपाट, काय राहिलं ना. एअरपोर्ट पण झालं. आणि त्या आता नंतर आम्ही कल्याणला जायचो. कल्याणवर यायची, म्हणजे हाजी अल्लीचे डोंगर आता ते गव्हर्नमेंटने बंद केले. अच्छा. आणि प्रत्येक सेमिनारमध्ये मी आणि पांडुरंग साळगावर नेहमी सांगायचो, 5 वर्षांनी माती मिळणं मुश्किल होणार आहे, कारण एन्व्हायरमेंटवाले अलाउडच करत नाहीत. बरोबर. अच्छा. पण मग पुढे सोल्युशन काय असेल? सोल्युशन काय नाही, ॲस्ट्रोटर्फ. अच्छा. ड्रॉप इन पिचेस वगैरे ते सगळं का? आता नवीन आली. आता ते मुलींची एक मॅच झाली इंग्लंडमध्ये, मला वाटतं 1 डे का T20. त्याच्यामध्ये फायबर आणि नॅचरल ग्रास असं मिक्स होतं. अच्छा. ओके. विनिंग असे मशीननी ते विनिंग करतात, बरोबर. शिवतात सगळं. त्या विकेटवर मॅच झाली. अच्छा. पण मग ते कसं बिहेव करतं? तर तुमचा ग्रास येत राहतं, असं ना, फायबर आहे तिथेच राहतं. बरोबर. पण ती विकेट कशी आहे, त्या विकेटला दम नाही, कारण काही होत नाही, सरळ येतो बॉल. सरळ येतो. अच्छा. स्किड होत असेल बॉल तिथे. आता तुम्ही अहमदाबादचा उल्लेख केला, तर सगळ्यांनाच माहिती आहे की 23ची फायनल तिकडे झाली होती, जी आपण हरलो. आणि त्याच्या आधी 11ची इकडे झाली होती, जी आपण जिंकलो होतो. सो त्या पिच मध्ये तुम्हाला काय वाटतं की काय प्रॉब्लेम्स होते, किंवा जर काय इश्यू काय होता त्याचा? बघा, आपल्याकडे जी सेमीफायनल झाली ती आपलीच झाली. ती झाली, ती सॉलिड झाली. करेक्ट. आणि तशीच विकेट तिथे असती तर आपण जिंकत होतो. बरोबर. पण तिथे ब्लॅक सॉइल घेतली, बरोबर. विकेट स्लो, बाउन्स कमी, ऑटोमॅटिक फरक पडला ना. आणि समोरची टीम होती ती प्रोफेशनल होती, त्यांनी ती तयारी करूनच ठेवली, आपल्याला स्लो विकेट मिळणार, तशी त्यांनी प्रॅक्टिस केली. आपण फसलो ते. पण आपण ते रिस्कच का घेतलं की तिथे ब्लॅक सॉइल टाकायची? त्या मॅनेजमेंटवर आहे ना. आम्ही, कारण कसं असतं, कॅप्टन आणि कोच असतो ना, ते सांगणार ना आम्हाला हीच द्या, सेम विकेट नको, स्लो विकेट द्या. मग स्लो विकेट तशी असते. अच्छा. का ब्लॅक सॉइलची. अच्छा. सर, वर्ल्ड कप मध्ये जेव्हा लागोपाठ मॅचेस होतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक मॅचच्या आधी पिच पूर्ण 0 पासून बनवावं लागतं की जे आहे पेज तेच प्रॉपर मेंटेन करून? आता हे प्री मान्सून झालं. आफ्टर मान्सून म्हणजे सप्टेंबर महिना संपला की पाऊस कमी होत जातो. बरोबर. आणि पोटात पाणी असतं, पोटात म्हणजे प्लॉटच्या बरोबर. पावसाचे 4 महिने पाणी ते खाली जाऊन राहतं. तर त्या पाण्याला खालून वर आणून सुकवायचं असतं.
त्याचं कारण का त्याला डेन्सिटी म्हणतात. खालची डेन्सिटी स्ट्रॉंग असेल तर विकेटला बाउन्स चांगला असतो. हो अच्छा. ती डेन्सिटी तयार करायला लागते. ती जसं तुम्ही रोड बनवतात कॉन्क्रीटचं, त्याला खाली बेस काय करतात, हार्ड बनवतात ना, बरोबर. तसंच ते आहे. आता सध्या वेगळं करतात काहीतरी माहित नाही नाही. ते लगेच निघून जातं. नाही ते सोडा, पण ऍक्च्युअली बेसिक त्यांना तेच करायला. राईट राईट राईट. कॉन्क्रीट नंतर होतं, बरोबर. खालचं जे कपड्या टाकून हे टाकून ते हार्ड बनवतात रोल करून करून, ते त्याच्यासाठी. बरोबर. मग ते आम्ही काय करतो, क्रॉस रोलिंग, सरळ रोलिंग, समोसा म्हणतो ते रोलिंग, ते सगळं करून पहिला 250, मग 500, मग 1 टन असं स्टेप बाय करत करत अच्छा ते आणतात. आणि ते सगळं पाणी मग वरती येऊन सुकतं आणि खालचा जो 4 इंचाचा खालचा भाग आहे तो एकदम हार्ड होऊन जातो. अच्छा ओके. विकेट ही 4 इंचावरच असते, त्याच्या खाली रोल जात नाही. हा. 4 इंचाच्या खाली किती roll- हेवी यूज केला तरी किती 10 टन 15, 4 इंचाच्या खाली त्याचं इम्पॅक्ट होतच नाही, अच्छा असं सायन्स सांगतं, म्हणजे रिसर्च आहे. बरोबर. आणि सर ते हे आता टेस्ट मॅच चालू असताना मोस्टली मिड इनिंग्स म्हणा किंवा जे हेवी रोलर वगैरे वापरायचा की लाईट रोलर वापरायचा, त्याचा काय इम्पॅक्ट होतो पिचवर? आता बघा, एक इनिंग झाली की ज्याची बॅटिंग आहे तो कॅप्टन सांगणार मला लाईट पाहिजे का हेवी पाहिजे, हा तोच सांगतो. बरोबर. मला आठवते वेस्ट इंडिज इंडिया मॅच होती, सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच. येस. त्यावेळेस वेस्ट इंडिजचा डेस्मंड कोच होता. त्यांची बॅटिंग यायच्या त्यांनी बघितलं की बॉल फिरणार नाही, तर त्यांनी आम्ही 250 आणला. त्यांनी मला सांगितलं नो वी वॉन्ट हेवी, मग त्याला 1 टन घेऊन आलो आणि आम्ही मारला. अच्छा. तर मी आमच्या लोकांना बोललो मॅच 2-3 दिवसात संपेल. फुटले ना विकेट, कारण रेड सॉइलला हेवी रोल जास्ती चालत नाही. अच्छा ओके. हेवी रोलर हा जर ब्लॅक सॉइल असती तर तो 1 टन चालला असता. अच्छा. मग विकेट बॅटिंग झाली असती. ही फुटली म्हणजे अर्धा 1 तासानंतर रंग दाखवायला सुरुवात केली, बॉल फिरायला लागला. मी बोललो आणि मॅच संपली लवकर. अच्छा असं असतं.